मानस हा सातारा एरियामधला खूप मोठा ग्रुप आहे फूड इंडस्ट्रीमध्ये. त्यांचे बरेचसे आउटलेट्स आहेत, हॉटेल्स आहेत, बँकेट हॉल्स आहेत वगैरे वगैरे. आणि मी आलेलो आहे त्यांच्या परत सुरूर नावाचं म्हणजे वाई फाटा जो आहे त्याच्याजवळ जे आउटलेट आहे जिथे पूर्वी आपण गोव्याला जाताना यांचा ब्रेकफास्ट केला होता बनाना लीफचा, त्याच ठिकाणी आलेलो आहे. आणि तेव्हा मी म्हटलं होतं की यांची एकदा व्हेज थाळी मी कव्हर करेल. हे फर्स्ट टाईम आपण अशा ठिकाणी आलो की जिथे व्हेज पण थाळी आहे आणि नॉनव्हेज पण थाळी आहे. पण व्हेज किचन वेगळं आहे, व्हेज सर्विंग एरिया वेगळा आहे, नॉनव्हेजचा वेगळा आहे पूर्ण. सो मी आलेलो आहे तो व्हेज सेक्शनमध्ये आलेलो आहे आणि इथे मी आज व्हेज थाळी जी महाराष्ट्रीयन आहे ते मी एक्सप्लोअर करणार आहे. आणि नॅचरली जर महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं तर मी पनीर एक्सपेक्ट करत नाही आहे, म्हणजे मला माहिती नाही त्यांचं काय येतं आहे वगैरे. तर चेक करूया आपण, त्यांना सांगूया की आमची थाळी सर्व करा आणि त्यात काय काय पदार्थ येतात ॲज वेल एज त्याच्या चवी काय काय आहेत तुम्हाला मी लगेच सांगतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. भरगच्च अति भरगच्च अशी महाराष्ट्रीयन थाळी आलेली आहे इथे आणि सुगंध ऑलरेडी आलेला आहे, तोंडाला पाणी सुटलं तरी मला आता सांगणं गरजेचं आहे. मी सांगतो, एक लार्ज साईज एक्स्ट्रा लार्ज साईज भाकरी आलेली आहे, खूप झकास भाकरी दिसते ऑलरेडी. ठेचा इथे आहे, ते बुंदी रायता टाईप पदार्थ आहे. या ठिकाणी ही चटणी आहे आपली शेंगदाण्याची चटणी, आमटी आहे, ते पिठलं आहे, भरलेलं वांग आहे, कढी आहे आणि ही कसं तरी उसळ आहे ते मी खाऊन सांगतो. एक छान पापड आहे, ताक आहे तिकडे. सो कोणाला ह्या मेनू ऐकला की तोंडाला पाणी सुटणार आहे, तर त्या टाईपचा हा मेनू इथे आलेला आहे. तर मी आता खायला सुरुवात करतो आणि एक एक काय चवी आहेत त्या गोष्टींच्या सांगतो. चला तर. मस्त महाराष्ट्रीयन थाळी आलेली आहे, सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत. एक्सपेक्टेड जे होतं की पनीर नको आहे तर खरंच पनीर नाही आहे. मी एक एक पदार्थ टेस्ट करतो आणि चवी सांगतो लगेच कशा त्या. सगळ्यात पहिल्यांदा हे जी उसळ आहे, वाह, मटकीची उसळ आहे. सो उकल झालेली आहे, मटकीची उसळ आहे, तेल वगैरे प्रॉपर आहे याच्यामध्ये, त्यामुळे खायला छानच लागणार आहे. चमचमीत प्रॉपर शिजलेली, चमचमीत म्हणजे तिखट नसते बरं का, प्रॉपर शिजलेली छानशी ही मटकीची उसळ आहे, पहिल्याच घासात आवडण्यासारखी. त्याच्यानंतर वांग्याचं भरलं वांग, त्याच्या साईडचा जो काही रस्सा आहे बघूया. प्रॉपर ग्रामीण चव ज्यांना म्हणतो आपण रश्श्याला. कोथिंबीरचा ॲप्रोप्रिएट वापर, लसणाचा ॲप्रोप्रिएट वापर आणि खोबरं आहे त्याचा ॲप्रोप्रिएट वापर. अतिशय माइल्ड आहे. आता दोन्ही पदार्थ जे आहेत ते माइल्ड आहेत पण चविष्ट आहेत, त्याला प्रॉपर चव आहे. ही कढी बघूया. झकास, अतिशय झकास, हवी तेवढी आंबट आहे, गोड नोट एकही नाही, लसणाचा माइल्ड वापर आहे, कढीपत्त्याचा प्रॉपर जो एसेन्स यायला पाहिजे तसा आलेला आहे त्याच्यामध्ये. हे दाल तडका दिसतंय, अमेझिंग छान. काहीतरी स्मोकी कॉम्पोनंट त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेला आहे, त्यामुळे त्या दाल तडक्याची टेस्ट जी आहे ती एनहान्स झालेली आहे. माझा आवडता पदार्थ एक इथे आहे, पिठलं. बघूया हे कसं आहे. मला जसं आवडतं तसं तर आहेच, पातळ प्रवाही आहे हा प्रकार आणि चांगलाच गरम दिसतोय, वाफा येत आहेत. मी टेस्ट करून बघतो. महत्त्वाचं म्हणजे चव छान आहे आणि शिजलेला आहे. किंचित तिखट नोट त्याच्यामध्ये चांगली आहे आणि ओव्हरऑल टेस्ट खूप छान आहे. वा. आता भाकरी कशी आहे. सो शूटिंग करायच्यावरती किंचित गार होते, पण जरी गार झाली असली तरी हाताला ती
खूप छान वाटतंय तोडायला. आणि टेस्ट बघतो की मीठ वगैरे टाकलंय का काय. प्रॉपर स्मोकी फ्लेवर जो लागायला पाहिजे भाकरीला, तसा प्रॉपर स्मोकी फ्लेवर या भाकरीला आहे. आणि स्मोकी फ्लेवरचं काही खाल्लं की आपल्या जिभेच्या लाळ ग्रंथी जास्ती ॲक्टिव्ह होतात आणि आपल्याला जास्ती खावंसं वाटतं आणि पचन पण चांगलं होतं. सो ही भाकरी जर तिखट वगैरे त्याच्यावर टाकलं, ही स्टार्टर म्हणून ही भाकरीच नुसती खूप छान लागेल. मी काय म्हणतो याचा अर्थ बऱ्याच लोकांना पटकन कळला असेल की या भाकरी जर तिखट मीठ वगैरे प्रॉपर लावलं तर ह्याचा स्टार्टर म्हणून खूप चांगला वापर करता येऊ शकतो. चला तर मी तर खायला सुरुवात करतो. बरेच पदार्थ आहेत, एक एक खाताना पदार्थ सांगतो की कसे लागत आहेत ते. आणि हां, त्यांनी कुरडई आणून दिली होती. आली तेव्हा ती त्याच्यातनं असे कडक 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 आवाज येत होते मस्तपैकी. फ्रेश तळलेली कुरडई कोण बघतो. हेवन म्हणजे प्रॉपर जी आंबूस लागायला पाहिजे कुरडई, तशी प्रॉपर आंबूस ही कुरडई लागते. मस्त खातच राहावी या टाईपची कुरडई आहे. चला मी बाकीचे पदार्थ खातो आणि मध्ये मध्ये सांगतोय कसे आहेत ते. कोर महाराष्ट्रीयन थाळी ही अशी खूप छान तुम्हाला वाटते. मी तर राजस्थानी खातो, मारवाडी खातो, गुजराती खातो, आसामची खाल्लेली आहे, काश्मीरची खाल्लेली आहे, केरळामध्ये थाळ्या खाल्लेल्या आहेत. पण सॅटिस्फाईंग जे आहे आपल्या DNA मध्ये लहानपासून म्हणजे खाल्लेलं आहे ते म्हणजे हे महाराष्ट्रीयन थाळी. ही खाल्ल्यानंतर जे काही आपल्याला सॅटिस्फॅक्शन लागतं किंवा घरोघरी महाराष्ट्रीयन थाळी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे कोणती, तिथं जवळ बंडू गोऱ्यांची आहे किंवा साताऱ्यामध्ये आपण सुपनेकरांची आहे, पुण्यामध्ये आपली बादशाहीची होती पूर्वीच्या काळी तशी, किंवा इकडे वाडीला गेलो तर सोमणांची, सचिन सोमणांची थाळी. त्या कशा अगदी सॅटिस्फाईंग वाटतात, तसेच या टाईपची ही सॅटिस्फाईंग छान थाळी आहे, मला आवडलेली आहे. भरलं वांगं जे आहे अमेझिंग जमलेलं आहे त्यांना, म्हणजे मसाले वगैरे वगैरे खूप छान आहेच आहेत त्याच्यामधले. बट दॅट अपार्ट वांगं जे प्रॉपर शिजायला पाहिजे तसं छान शिजलेलं आहे आणि त्याची चव झळका असं लागते. हे ठेचा जो आहे तो टेस्ट करतो. अमेझिंग. मी जसं नाव घेतलं ठेचा की तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल तर ते काही चुकीचं नाही आहे, कारण हा ठेचा एक्झॅक्ट असा आहे. म्हणजे मिरची, लसूण आणि शेंगदाणे प्रॉपर कॉम्बो त्यांनी जमवलेला आणि तेल त्याच्यावरून टाकलेलं आहे. पुढे हे चाटण म्हणजे चटणी ही आहे लाल शेंगदाण्याची. छान आहे, नॉर्मल आहे. पुढे ही कोशिंबीर आहे, छान गार आहे. ही टेस्ट करतो कशी आहे ते. मस्त. टोमॅटो, कांदा, दही, मिरची ॲप्रोप्रिएट वापर करून ही जमवलेली छानशी कोशिंबीर. वा. सो मी पोळी सांगितलेली आहे आणि पोळी आलेली आहे. ते मला विचारतात की कुरडई वगैरे पाहिजे का. नाही, नको, थँक्यू. सो हे सगळे पदार्थ हवे तेवढं रिफिल करता येतात स्वीट सोडून, जर तुम्ही एकटे खात असाल तर. आणि जर तुम्ही थाळी शेअर केली असेल तर मात्र गोष्टी लिमिटेड होतात. सो माझ्या अंदाजे शेअरमध्ये सुद्धा हे डील अजिबात वाईट नाही आहे. भरपूर पदार्थ आहेत, क्वांटिटी पण भरपूर आहे. सो 2 लोक ही थाळी आरामात खाऊ शकतात. पण हायली रेकमेंडेड आहे की एकाच माणसाने खावी आणि सगळ्या टेस्ट भरपूर पोट भरून अशा घ्याव्यात असं माझं सजेशन असेल. चला मी पोळी टेस्ट करतो कशी ती. वा. आणि महत्त्वाचं म्हणजे चपाती नाही, पोळीला खरंच पोळी येते, मल्टी लेअर आहे. सो मी पुढे कंटिन्यू करतो, मध्ये काय वाटतं तर नक्कीच सांगतो. सो ताक. मी विचार केला एक गोड प्यावा आधी. मधुर ताक आहे, गोड नाही, मधुर आहे, किंचित छान सॉल्टी आहे, किंवा थंड होतं म्हणजे. आणि ती काळजी घेतलेली आहे की ताक पिल्यानंतर तुम्हाला ते थंड वाटायला पाहिजे, आफ्टर इफेक्ट त्याचं थंड यायला पाहिजे. थाळीमध्ये आता फक्त हे श्रीखंड शिल्लक आहे आणि कढी शिल्लक आहे. तर आधी मी कढी संपवतो आणि त्याचा फीडबॅक देतो इमिजिएटली श्रीखंडाचा. मस्तपैकी मग कशात सांगितलं की कढीपत्त्याचा आणि कोथिंबिरीचा ॲप्रोप्रिएट वापर, ॲज वेल ॲज कोथिंबिरीचं मस्त त्याच्यामध्ये त्याला टेस्ट आलेली आहे. आणि कढी गोड नाही आहे, मस्त आंबट, जशी आपल्याला महाराष्ट्रीयन पाहिजे त्या टाईपची कढी आवडलेली आहे. शेवटी हे खास श्रीखंड थोडं डेन्स आहे. वा. श्रीखंडाची जी रॉ टेस्ट असते ना आंबट,
वर्ष श्रीखंडामध्ये मिळत नाही आपल्याला तशी. अशी ही सुंदर सुरेख अतिशय कमी गोड आणि वेलदोडाचं त्याच्यावरती हे टाकलेलं खूप छान टेस्ट आहे. कात्रज डेअरीचा पूर्वी या टाईपचं श्रीखंड यायचं अगदी सुरुवातीला, म्हणजे खूप पूर्वी, म्हणजे 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या टाईपचं हे श्रीखंड आहे, मस्त जमलेलं आहे. त्यात अजून राईस वगैरे सगळं येतं. एवढी थाळी खाल्ल्यानंतर आता अजून काही खाण्याची सुतराम शक्यता उरत नाही आहे. मग ह्या महाराष्ट्रीयन थाळीला माझ्याकडनं परत मिलियन झिलियन बिलियन वॉट एव्हर जेवढे नंबर ऑफ स्टार्स आहेत, खंबाटकी उतरलो की डाव्या बाजूला बघत राहायचं. मी गुगल मॅप्सची लिंक देणारच आहे. आणि ही थाळी त्यांची दुपारी अवेलेबल असते, संध्याकाळी अवेलेबल असते. अमेझिंग थाळी खाल्ल्यानंतर, भरपूर जेवल्यानंतर आता मी वेर अँड वॉट एक्सपिरियन्सेस आपल्या या चॅनलवर मित्रगुरू साइन ऑफ करतो. या थाळीवरनं पुन्हा भेटूया परत कुठल्या अशाच छान थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. नमस्ते. थँक्यू.